नेहा अभी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहत आहोत की अंड्याचा सांबारा कसा बनवायचा मालवणी पद्धतीमध्ये। आता मी अंडी घेतलेली आहेत आणि ती सोलून घेते। आता तुम्ही बघत आहात की मी अंडी पहिली बॉईल करून घेतली आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलं। मीठ टाकून जेव्हा आपण अंडी सोलतो तेव्हा व्यवस्थितपणे निघतात त्याचे सालपटं। आता बघा मी अंडी उकडवून घेतली आहे। आता आपण पुढची प्रोसेस आहे की कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व चिरून घ्यायचं आहे। कांदा हा एकदम बारीक चिरायचा, कारण की फोडणीला देताना तो जरा खाण्यामध्ये चांगला भाजला जातो। तर आता मी कांदा आणि टोमॅटो कापून ठेवलेला आहे। आता मी घेतला आहे थोडंसं कोथिंबीर। आता मी कोथिंबीर कापणार आहे। तुम्ही बघा मी कोथिंबीर घेऊन आता चिरते, ती पण एकदम बारीक चिरायची आहे। आता माझं फोडणीचं सामग्री रेडी झालेली आहे आणि मी घेतला आहे थोडासा कढीपत्ता। कढीपत्ता हा ऑप्शन आहे, तुम्हाला कापायचा असेल तर फोडणीला द्यायचं असेल तर देऊ शकता किंवा नाही दिला तरी चालतो। तर आता मी गॅस पेटवलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे। तुम्ही बघत असाल की आता कढईमध्ये तेल टाकून थोडंसं त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोचं फोडणी दिलेली आहे। कढई आपली चांगलीच तापलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता मी हा हलवून घेते आहे कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता। आता याला चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघत असाल की चांगलं तापलं गेलेलं आहे। तर आता मी त्याला जर थोडंसं शिजून देते, कारण की कांदा हा थोडासा लालसर झाला पाहिजे, मग तो शिजतो। तर आता मी टाकते स्वादानुसार मालवणी मसाला। तुमच्याकडे जो काही मसाला असेल, लाल तिखट किंवा तुमचा जो घरातला मसाला असेल तो टाकू शकता। मी मालवणी मसाला, हळद आणि हा आहे सेंधा नमक, पिंक सेंधा नमक असतो, मी तो वापरते, तो मी टाकलेला आहे। आता तो चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे, कारण की तो थोडासा कच्चा लागला की जेवण व्यवस्थित होत नाही। तर आता मी हे सगळं सामग्री एकदम टाकून ती हे करून घेते, हलवून घेते। आता तुम्ही बघत असाल की मसाला चांगल्या प्रकारे भाजलेला आहे। मी जे वाटण बनवलेलं आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसेल की वाटण कसं बनवायचं, मालवणी पद्धतीतलं वाटण बनवून ठेवलेलं आहे। ते थोडंसं घेऊन मी आता त्याला पण शिजवून घेत आहे। शिजवून घेण्याचं हेच कारण आहे की थोडासा कचवटपणा असतो तो जातो आणि उरलेलं जे आहे भांड्यामध्ये ते मी पाणी टाकून त्याच्यात कढईमध्ये टाकलेलं आहे। तुम्ही आता बघू शकता की वाटण आता शिजायला आलेलं आहे, बघा तुम्ही। आता हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेतलं तर त्याला एक छान असा कलर आलेला आहे लालसर। त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर मी अगोदर पण टाकते आणि नंतर पण टाकते, त्याच्याने कोथिंबीरने चांगली चव येते। आणि ऑलरेडी आपण सगळं सामग्री टाकलेली आहे। आता उकळी यायची वाट बघूया की उकळी व्यवस्थित आले तर म्हणजे आपलं वाटण शिजलेलं आहे। तर तुम्ही बघत असाल की मी वाटण हे करून थोडंसं कमी वाटत होतं मला, तर मी वरून पाणी ॲड केलेलं आहे की आपल्याला केवढा सांबार बनवायचा आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही वाढवू शकता। तुम्हाला थोडं घट्ट हवं तर घट्ट पण बनवू शकता, थोडं पातळ हवं तर पातळ पण बनवू शकता। आता मी ही अंडी त्याच्यामध्ये अंडी ही चिरून घेतलेली आहे, अशा साईडला कट्स मारलेले आहेत आणि ते आता मी अंडी सोडते सांबारामध्ये। आता तुम्ही बघू शकता की अंडी मी सांबारामध्ये टाकलेली आहे आणि त्याला आता उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता आपण बघूया 5 मिनटं वाट की उकळायची। आता तुम्ही पाहू शकता की आपला कलर पण चेंज झालेला आहे आणि छान प्रकारे आपलं वाटण शिजलेलं आहे। आपला सांबारा रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता की त्याला कसं मस्त असा लालसर कलर आलेला आहे
आणि तिखट पण आपलं कमीच आहे. आम्ही मालवणामध्ये आमचं तिखट खूप कमी बनवतो आम्ही, तर तिखट आणि व्यवस्थित तेल पण कमीच टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपला अंड्याचा सांबार रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की आता मस्तपैकी उकळी आलेली आहे. बघा, मी माझी एक ऑर्डर होती अंड्या सांबाराची, मग त्यांना मी पार्सल देत आहे. त्यामुळे एका साईडला माझा अंड्याचा सांबार उकळत आहे आणि एका साईडला मी त्यांना पार्सल देत आहे. तुम्ही पण एकदा घरी ट्राय करून बघा की कसा अंड्याचा सांबार इझी आणि सोप्या पद्धतीत झटपट बनवलेला आहे. वाटण तुम्ही बनवून ठेवलं की तुम्हाला पटकन असं फोडणी दिली की जेवण रेडी होतं, जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही पण घरामध्ये ट्राय करू शकता आणि ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुमचा अंड्याचा सांबार कसा झालेला आहे आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे की नाही. नेहा अभि किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, थँक्यू, बाय. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चांगल्या कमेंट्स करा. बाय.